नमस्कार मित्रांनो, तर आपण पार्ट 1 मध्ये पोहोचलो होतो पीके इन्स्टिट्यूटला. त्यानंतर काय झालं ते दाखवतो. प्रदीप भाऊने आग्रह केला की आता गणपती विसर्जन करूनच जायचं. मग काय गणपतीची आरती घेतली. गणपती बाप्पाला प्रदीप भाऊच्या स्कोडामध्ये घेऊन बाप्पाचे गाणे वाजत निघालो. त्यानंतर मी ही बाप्पाला हातात घेतलं आणि अशा घोषणा देत विसर्जनाला जवळ करत होतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. थोड्या अंतरावर होता भला मोठा तलाव, जो की विसर्जनासाठी एकदम भारी. इकडे आपल्या भाऊला नारळ सोडत नव्हतं, त्यामुळे असा रिएक्शन देत होता. नंतर आरती घेण्यात आली, नारळ फोडण्यात आलं, बाप्पाला प्रसाद टाकण्यात आला आणि प्रदीप भाऊंच्या हस्ते बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. त्यानंतर देऊळगावराजाला रामराम ठोकला आणि मला घरी यायला अंधार पडला. लगेचच घरच्या गणपतीची विसर्जनाची तयारी केली आणि पोचलो आपल्या विहिरीवर. आरती घेतली, थोडस व्यक्त झालो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, आणि बाप्पाचं विसर्जन केलं. त्यानंतर गावातल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी पोहोचलो. आरती घेतली आणि गणपती बाप्पाचे विसर्जन केले. तर मंडळी, 10 दिवस कधी निघून गेले काही कळलं नाही. आता परत वाट बघायची, ती म्हणजे बाप्पाच्या परतीची. तर बोला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.